काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आमच्या पक्षात दोन मतप्रवाह असून त्यातील एका गटाला अजित पवारांबरोबर जावं असं वाटतं, असं विधान करत शरद पवारांनी या चर्चांना हवा दिली होती. तेव्हापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी अधिकच जोर धरलाय. त्यावर आता अजित पवार गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा केवळ माध्यमांमध्ये सुरू आहेत, असं अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सांगितलंय. परांजपे नेमकं काय म्हणालेत पाहूयात सविस्तर. मागील काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचं विलिनीकरण होणार अशा प्रकारच्या बातम्या या प्रसारमाध्यमांमध्ये चालू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेबांखालती एक वेगळी राजकीय भूमिका आम्ही 2 जुलै 2023 रोजी घेतली आणि माननीय अजितदादा पवार साहेबांचं नेतृत्व मान्य करून राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी, संघटनेत काम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अजितदादांचं नेतृत्व स्वीकारलं. गेल्या काही दिवसांपासून ज्या बातम्या सुरू आहेत की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार, अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडनं आलेला नाही. जेव्हा केव्हा अशा प्रकारचा प्रस्ताव त्यांच्याकडनं येईल त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब, कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल साहेब, प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि कोर कमिटीमधील आमचे सदस्य, ज्येष्ठ नेते मग छगन भुजबळ साहेब असतील, दिलीपराव वेळसे पाटील साहेब असतील, हसन मुश्रीफजी असतील, ही कोर कमिटी बसेल, त्या प्रस्तावावर विचार करेल आणि मग काय तो निर्णय घेतला जाईल. पण सध्या तरी कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव त्यांच्याकडनं आला नाही. त्यामुळे नजीकच्या काळामध्ये अशा प्रकारचं दोन्ही पक्षांचं विलिनीकरण होईल, एकत्रित येईल अशी स्थिती नाही. आणि ज्या ज्या लोकांना महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेबांचं नेतृत्व मान्य असेल आणि ते मान्य करून पक्षामध्ये कोणाला जर प्रवेश करायचा असेल तर आम्ही त्यांचं पक्षामध्ये स्वागतच करतो. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.